उष्णता आणि पदार्थांचे अवस्थांतर। तर या प्रयोगासाठी माझ्यासोबत वर्ग 6वी अ चे विद्यार्थी आहेत। इयत्ता 6वी अ। माझं नाव निखिलेश संदीप पाटील, इयत्ता 6वी अ। माझे नाव नितेश संदीप शिंदे, इयत्ता 6वी अ। माझे नाव कल्पना मच्छर सर, इयत्ता 6वी अ। माझे नाव श्वेता विपुल गावित, इयत्ता 6वी अ। तर बघा, मागच्या वेळेस वर्ग 10वी अ चे आणि ब चे विद्यार्थी आपल्यासोबत प्रयोगासाठी होते। या मुलांनी देखील एक आपल्याला काय केलंय की आम्ही देखील प्रयोग करून दाखवू शकतो, त्यासाठी ते आपल्यासोबत आहेत। तर प्रयोगाचं नाव आहे हीट अँड ट्रान्झिशन ऑफ सबस्टन्सेस, उष्णता आणि पदार्थांचे अवस्थांतर। तर तुम्हाला माहित असेल, दैनंदिन जीवनामध्ये आपण काही पदार्थांची अवस्था बघत असतो, त्यामध्ये काही अवस्था तुम्हाला माहित आहेत, परंतु या ठिकाणी हे विद्यार्थी आपल्याला सांगतील की कोणकोणत्या अवस्था आहेत। तर पहिली अवस्था कोणती बेटा? सॉलिड वायू, पूर्ण लिक्विड द्रव, गॅस वायू, नाही मी मागे सर, प्लाझ्मा, बोस-आइन्स्टाईन। ओके। तर विद्यार्थ्यांनी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये माहिती आहे की फक्त 3च अवस्था आपण स्थायू, द्रव आणि वायू ह्या अवस्था आपण बघत असतो, परंतु या विद्यार्थ्यांनी पहिली अवस्था सांगितली स्थायू म्हणजे सॉलिड, त्यानंतर लिक्विड, द्रव, गॅस, वायू, त्यानंतर प्लाझ्मा आणि बोस-आइन्स्टाईन। हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, पण ह्या उच्च तापमानावर काम करणाऱ्या देखील अवस्था आपण दैनंदिन जीवनामध्ये बघत असतो। तर हे झाल्या पदार्थाच्या अवस्था, परंतु या पदार्थामध्ये काही अवस्थांतर होत असते, म्हणजे काय सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस किंवा लिक्विड टू सॉलिड, अशा प्रकारचे त्यांचं रूपांतर आपण पाहत असतो, त्यालाच अवस्थांतर म्हणत असतो आपण। त्याला काय म्हणत असतो आपण? अवस्थांतर म्हणत असतो। तर हे कोणकोणत्या प्रकारचे अवस्थांतर असतात हे मुलं देखील आपल्याला सांगतील। पहिला अवस्थांतर कोणतं बेटा? बॉइलिंग पॉइंट उत्कलनांक, मेल्टिंग पॉइंट द्रवणांक, फ्रीजिंग पॉइंट गोठणांक, कंडेन्सेशन संकलन, कंडेन्सेशन संगणक, सब्लिमेशन। ठीक आहे, सब्लिमेशन त्यालाच आपण मराठीमध्ये संप्लवन प्रक्रिया असे म्हणत असतो। परंतु या अवस्थांतरामध्ये आपण फक्त या ठिकाणी जास्त वेळ जाईल म्हणून आपण 2च ऍक्टिव्हिटी घेणार आहोत। त्यामध्ये पहिली म्हणजे मेल्टिंग पॉइंट आणि दुसरी म्हणजे सब्लिमेशन। ठीक आहे। तर या प्रयोगासाठी आपल्या घरामध्ये जे काही वस्तू वगैरे असतात त्याच वस्तूतून देखील आपण विज्ञान शिकू शकतो। तर आपण कॅन्डल घेतलेली आहे, त्यानंतर एक चम्मच घेतलेला आहे, एक मेन, आपल्याला मेन असं मिळत नाही, मग आपण त्यातलंच काय करणार आहेत, मेणबत्तीचंच काय करणार आहेत, मेन कट करणार आहेत। ते सॉलिड अवस्थेमध्ये आहे, त्याचं रूपांतर कशात होणार आहे ते बघणार आहोत आपण। त्यानंतर त्यासाठी कटर देखील घेतलंय, आपण माचीस घेतली। आता इथे थोडी हवा असल्यामुळे थोडी मेणबत्ती विझते, पण तरी देखील आपण तो प्रयोग करण्याचा प्रयत्न करूया। त्याचबरोबर सब्लिमेशनसाठी कापराच्या वड्या देखील आपण घेतलेल्या आहेत। तर सुरुवातीला आपण मेल्टिंग पॉइंट हा प्रयोग बघणार आहोत। जी ही मेणबत्ती आहे ती सॉलिड अवस्थेमध्ये आहे, याचे आपण बारीक बारीक कट घेणार आहोत। तर बघा, हे दिसायला सॉलिड आहे, याचं रूपांतर आपण उष्णता दिल्याच्या नंतर नेमकं काय होतं ते बघणार आहोत। बघा, जर हे सॉलिड टू मधून दुसऱ्या अवस्थेमध्ये जात असेल तर याचं एकच कारण आहे, उष्णतेमुळे हे सर्व काही शक्य होऊ शकतं। तर मी चम्मचमध्ये काय घेतलंय, एक मेणाचा भाग घेतलेला आहे, सॉलिड अवस्थेमध्ये होता, तो नेमकं कोणत्या अवस्थेत जातो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा, हा जो मेन आहे तो सॉलिड अवस्थेमध्ये आहे, परंतु त्याचं रूपांतर मात्र आता कशामध्ये होत आहे, लिक्विड मध्ये होत आहे। हे सर्व शक्य कशामुळे? ए बेटा ये इकडे बघ, या चम्मच मध्ये पहिलं सुरुवातीला कसं होतं, ते सॉलिड होतं की नाही, स्थायू अवस्थेमध्ये होतं की नाही मेन, आता ते कशात झालं, लिक्विड मध्ये झालं का पाण्यामध्ये झाल्यासारखं वाटतं का? जर तुम्हाला जर बघायचं असेल तर बघा, येत आहे। तर हे सर्व शक्य कशामुळे? उष्णतेमुळे शक्य आहेत। म्हणजे काय, सॉलिडचं रूपांतर कशामध्ये झालं, लिक्विड मध्ये झालेला आपण पाहतो, यालाच मेल्टिंग पॉइंट असे म्हणत असतो। त्यानंतरचा दुसरा प्रयोग आहे तो म्हणजे सब्लिमेशन। तर बघा, दुसरी जी ऍक्टिव्हिटी आहे सब्लिमेशन, सब्लिमेशनसाठी आपण काय करणार आहोत, कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत। जर जास्त प्रमाणात जर घेतात तर ते चांगल्या प्रकारे पेट घेतं, ठीक आहे, लवकर रिॲक्शन होईल यासाठी आपण 2च वड्या घेऊ या ठिकाणी। बरं, चम्मच मध्ये तुम्हाला काही पाणी वगैरे दिसतंय का? नाही दिसत, ठीक आहे। हे देखील सॉलिड अवस्थेमध्ये आहे, त्याचं रूपांतर नेमकं कशात होत ते बघूयात। थोडं जास्त तापावं लागेल। आणि तुम्हाला माहित असेल, पूजेच्या वेळेस आपण ज्यावेळेस कापूर वगैरे लावतो की नाही, तो पेट घेतो। तर आता आपण इथे चम्मचचा वापर केलेला आहे, थोडा वेळ लागेल याला। थांबा, बघा काही काही कापराचे पण प्रकार असतात। आम्ही याच्या आधी जो काही कापूर घेतला होता तो थोडा वेगळ्या प्रकारचा होता,
त्यामध्ये प्युअर असतो कापूर, हा, तर त्याचं रूपांतर सॉलिड टू डायरेक्ट. तुम्हाला गॅस दिसतोय ना, दिसतोय. आता हा काळा गॅस दिसतोय, याच्यामध्ये कार्बन असतो. काय असतो? कार्बन. आता मी बऱ्याच वेळ जर ठेवलं याला, तुम्ही घरी देखील करून पाहू शकता. बऱ्याच वेळ जर ठेवलं तर डायरेक्ट त्याचं काय होतं, किंवा कापूर जरी पेटवला तर आपल्याला डायरेक्ट तो गॅसमध्ये गेलेला दिसतो. आपल्याला कशामध्ये दिसतो? गॅसमध्ये, म्हणजे वायू अवस्थेत दिसतो. ठीक आहे. आता पूर्वी काय झालं होतं, जो सॉलिड मेन होता, बरोबर आहे, जो सॉलिड होता त्याचं रूपांतर कशामध्ये झालं होतं? लिक्विडमध्ये. बरोबर. मी चम्मच असा खाली घेतला होता की नाही, ते लिक्विडमध्ये दिसत होतं आपल्याला. पण आता बघा, काय दिसतंय का तुम्हाला? दिसतंय. म्हणजे काय झालं नेमकं, सॉलिड टू गॅसमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आपण पाहत असतो. ठीक आहे. याला सब्लिमेशन प्रक्रिया म्हणतात किंवा संप्लवन प्रक्रिया असे म्हणत असतात. ठीक आहे. तर ज्या काही आपण याआधी अवस्थांतर बघितले ते कोणकोणते अवस्थांतर होते, मी फक्त दोनच सांगितले, मेल्टिंग पॉईंट अँड सब्लिमेशन. बरोबर आहे. पण आपण आपले विद्यार्थी या ठिकाणी वर्ग 6वीचं एक वैशिष्ट्य असं की या मुलांनी, बऱ्याच मुलांनी एलिमेंट पण पाठ केले आणि पूर्णपणे बऱ्याच मुलांनी डेफिनेशन देखील पाठ केल्यात. तर पहिली अवस्थांतर जे आहे ते ट्विंकल आपल्याला सांगेल. The temperature at which changes state from liquid boils turns to vapor is called boiling point. बघा, ज्या तापमानाला कशाचं रूपांतर, लिक्विडचं रूपांतर वेपर पर्यंत जाईल, म्हणजे गॅस पर्यंत जाईल, पण त्याच्या आधीची जी अवस्था असते त्यावेळेस पाणी उकळायला लागतं. ते 100 डिग्री सेल्सिअसला उकळायला लागतं. यालाच आपण उत्कलनांक असे म्हणत असतो. त्यानंतर बघा, आपण रोज आता हिवाळ्याचे दिवस जर असतील तर काय करतो, आपण पाणी ठेवतो की नाही, मग ते एक वेळ आपण जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ते उकळायला लागतं. बरोबर. त्यालाच बॉइलिंग पॉईंट असे म्हणतात, उत्कलनांक असे म्हणतात. त्यानंतरची अवस्था Melting point. The temperature at which changes state from solid to liquid is called melting point. द टेम्परेचर ॲट विच चेंजेस स्टेट फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. म्हणजे आपण प्रयोग बघितला मेल्टिंग पॉईंटचा, तो सॉलिड मध्ये होता, त्याचं रूपांतर कसं झालं, लिक्विड मध्ये झालं. यालाच मेल्टिंग पॉईंट, द्रवणांक असे म्हणतात. Freezing point. The temperature at which changes state from liquid to solid is called freezing point. द टेम्परेचर ॲट विच चेंजेस स्टेट फ्रॉम लिक्विड टू सॉलिड. सुरुवातीला काय होतं, सॉलिड टू लिक्विड. आता लिक्विडचं रूपांतर कसं झालं, सॉलिड मध्ये झालेलं आपण पाहत असतो. Condensation. The temperature at which changes state from water vapor into liquid form is called condensation. तुम्हाला एक उदाहरण माहित असेल पहा, तुम्ही एखाद्या दिवस खिचडी वगैरे जर करून बघितली असेल, तुमच्या आई तर कळतच असते की नाही, पण त्याच्यावरती सुरुवातीला पाणी वगैरे असतं, मग त्याला शिजवतात आणि प्लेट वगैरे ठेवल्याच्या नंतर बघा ते प्लेटच्या खाली काही पाणी उरतं का, बरोबर आहे. म्हणजे लिक्विडचं वेपरमध्ये रूपांतर होतं, परंतु त्या वेपरचं त्या गॅसचं वायूचं रूपांतर ते पाण्याच्या थेंबामध्ये व्हायला लागतं. यालाच कंडेन्सेशन, संगणन असे म्हणतात. त्यानंतरची शेवटची अवस्थांतर बघणार आहोत आपण. The temperature at which changes straight from directly solid to gas without first changing into a liquid is called sublimation. सब्लिमेशन म्हणजेच काय, संप्लवन प्रक्रिया. काय झालंय, सॉलिडचं रूपांतर डायरेक्ट कशामध्ये झालं, गॅसमध्ये झालं. त्या लिक्विडमध्ये झालं का नाही, त्यालाच संप्लवन प्रक्रिया असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे छोटे मुलं आहेत, यांनी यावरती प्रयोग होईल का असं सांगितलं होतं. मग आम्ही काय केलं, 2 प्रयोग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय. प्रयोगाचं नाव होतं हीट अँड ट्रान्झिशन ऑफ सबस्टन्सेस, पदार्थ आणि पदार्थांच्या अवस्थांतर. नक्कीच तुम्हाला हा प्रयोग आवडला असेल. नवीन प्रयोगासह आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.